घरामध्ये ना फरफटून हे करून खूप मारहाण करायची बायकांना खूप म्हणजे त्याने त्रास दिला. पवन दत्त आहे ना असा काठी फिरवायचा नुसता बायकांवरती. इतका म्हणजे नालायक माणूस येतो मी तर सांगते. हा हे इथं मारलंय, पाठीला मारलंय, माझ्या 4-5 जणींना धरलं होतं त्या पोलिसने, काट्यामध्ये लुटून दिलं. आमच्या माणसांना गाडीमध्ये भरलं होतं तर आम्ही विचारायला गेलो फक्त आमच्या माणसांना का उचलताय तुम्ही. त्यांनी अक्षरशः माझे रस्त्यावर ढकललं, माझ्या डोक्याचा मार लागला, पाय धरून खेचत गाडीत नेलं, माझी साडी फाडली, ब्लाऊज फाडला, अक्षरशः पूर्ण त्यांनी माझे हाल केले. त्यांनी आम्ही फक्त एकच विचारतो तुम्ही आमच्या माणसांना का उचलताय, एवढं विचारलं तरी त्यांनी आम्हाला मारलंय. आमचं पूर्ण नखं ओढ करले, तर हातपाय ओढले, अक्षरशः रस्त्याने फटफटत त्यांनी आम्हाला गाडीमध्ये घातलं. एवढं माझे बापरे, तू शेतकऱ्याचं पोर ऐकलं, तुम्ही शेतकऱ्याचे पोर आहे का? तिकडे थांबा, तिकडे जा. मला घरात मारलं, किचन मध्ये मी आंघोळ करीत होते, कपडे घालीत होते, यायनं मला कपडे घालून नाही दिले, मारहाण केली. मा पुरीलाही मारलं, नातालाही मारलं, सुनाला मुलालाही मारलं, माझा पोर आजारी आहे त्याला सुद्धा मारलं. बरं, एकदम सकाळी 7 वाजेला आले ना, कोणती पद्धत झाली? मग 7लाच आले, आंघोळ करते ना मी. घरात घुसून मारायचं म्हणजे कोणती पद्धत आहे? घरात मारलं मला, घरात. आमचं म्हणणं आमचे लोक ऐका, 2 मिनिटं ऐका. मग आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही कंपल्सरी ॲक्टिव्हिजन करताय, पब्लिश करा, नाही ऑलरेडी जाहीर प्रकटन तुमचं लेखी दुसरी गोष्ट लेखी मॅडम भरपूर दाखल केलेले आहे, बरोबर आहे. आमची विनंती का तोपर्यंत नाही कारवाई करण्यात येऊ नये. नाही ठीक आहे. निवेदन द्यायचं द्या तुम्ही आणि काम करू द्या आमचा फोटो व्हिडिओ हे सब व्हिडिओज आहे. ठीक ठीक चला.